मी श्रेयोता जीवनधारा घेऊन येत आहे एक नवीन कहाणी, शोध एक खऱ्या मित्राचा. आर्यन हा एक लहानशा शहरात राहणारा मुलगा होता. तो अजून शाळेत शिकत होता. लहानपणी त्याच्या आई वडिलांचा घटस्फोट झाला. वडील वेगळे राहू लागले आणि आईने एकट्याने त्याला वाढवलं. ती स्वतःच्या आयुष्याचा त्याग करून आर्यनला चांगलं शिक्षण मिळावं म्हणून झटत होती. आर्यन हुशार, अभ्यासू आणि शांत स्वभावाचा होता, पण त्याच्या वर्गात कोणी त्याच्याशी बोलायचं नाही. सुट्टीच्या वेळी सगळे एकत्र खेळायचे, हसायचे, खिदळायचे आणि आर्यन मात्र आपल्या बाकावर एकटाच डबा खात बसायचा. एके दिवशी त्याच्या आईने विचारलं, आर्यन, तू सुट्टीत कोणासोबत खात नाहीस का? तो म्हणाला, आई, माझे मित्रच नाही. हे ऐकून आईचं मन भरून आलं. दुसऱ्या दिवशी तिने प्रेमाने डब्यात स्वादिष्ट पदार्थ ठेवले. पुरी भाजी, बटाट्याची चटणी, गोड श्रीखंड. हळूहळू वर्गातील मुलं त्याच्या आजूबाजूला जमू लागली. अरे वा, किती छान डबा आहे. त्या दिवशीपासून सगळे आर्यनच्या जवळ बसू लागले. आर्यनला वाटलं, आता मला खरे मित्र मिळाले. पण एक दिवस आई आजारी पडली आणि तिने डब्यात साधा आमटी भात दिला. त्या दिवशी सगळ्यांनी तोंड वाकडं करून म्हटलं, आज डब्यात काही चव नाही, आणि ते त्याच्या जवळून निघून गेले. त्या क्षणी आर्यनला कळलं, हे मित्र नाहीत, हे फक्त माझ्या डब्यापुरते होते. तो पुन्हा एकटा झाला. काळ सरकला. आर्यन कॉलेजला गेला. आई अजूनही झगडत होती म्हणून त्याने पार्ट टाइम नोकरी सुरू केली. दिवसा कॉलेज आणि रात्री काम. त्याचं आयुष्य अभ्यास आणि जबाबदारीने भरलेले होते, त्यामुळे कॉलेजमध्ये त्याला बोर म्हणायचे. पण आर्यने ते मनावर घेतलं नाही. वर्ष उलटले. तो उच्च शिक्षित झाला आणि एक मोठ्या कंपनीत त्याला नोकरी मिळाली. तो प्रामाणिक आणि मेहनती होता. ऑफिसमध्ये सर्वांना माहित होतं की आर्यन नाही म्हणू शकत नाही. त्यामुळे एका सहकार्याने या गोष्टीचा फायदा घेण्याचं ठरवलं. त्याच्यासोबत मैत्रीचं नाटक करून त्याचा विश्वास जिंकला. एकदा त्या सहकार्याला महत्वाची प्रेझेंटेशन द्यायची होती. आर्यनने ती पूर्ण मेहनतीने तयार केली, पण सादर करण्याच्या वेळी त्या सहकार्याने ती स्वतःची म्हणून सादर केली. आर्यन स्तब्ध झाला. त्याचं मन पुन्हा एकदा मोडलं. त्या दिवशी आर्यनने ठरवलं, आता मी दुसऱ्यांमध्ये खरा मित्र शोधणार नाही, मी स्वतःच माझा सर्वात चांगला मित्र बनेन. त्या दिवशी नंतर तो स्वतःशी बोलू लागला, स्वतःसाठी वेळ काढू लागला, चुकामधून शिकू लागला, स्वतःला समजून घेऊन लागला आणि त्याला कळलं, खरा मित्र तोच जो प्रत्येक क्षणी तुझ्या सोबत असतो. स्वतः तूच. खरा मित्र शोधायचा असेल तर आरशात बघा, तिथेच तो दिसेल.